मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी पार्क करण्याच्या आणि त्याच परिसरात जागतिक दर्जाचं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठ उभारण्याच्या प्रस्तावावर वन विभागानं काही आक्षेप नोंदवलेत। प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयानं महसूल आणि वन विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठवून या प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नामांतर आणि उद्यान परिसरात विद्यापीठाची स्थापना हे दोन वेगवेगळे मुद्दे असल्याचं वन विभागानं पत्रात म्हटलंय। नामांतराचा विषय हा धोरणात्मक असल्यानं त्यावर शासन स्तरावर निर्णय घेणं आवश्यक असल्याचं वन विभागानं नमूद केलंय। पण कोणतेही नाव देताना राष्ट्रीय उद्यान हा शब्द कायम ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे, जेणेकरून त्या क्षेत्राचा संरक्षित दर्जा हा बाधित राहील। दरम्यान उद्यान परिसरात विद्यापीठ उभारण्याच्या प्रस्तावाला मात्र वन विभागानं स्पष्ट विरोध केलाय। अभिनेता सलमान खानचा मंगळवारी रात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयापर्यंत पाठलाग करणाऱ्या छायाचित्रकारांच्या वर्तणुकीवर तो प्रचंड संतापलाय। या छायाचित्रकारांनी त्याला रुग्णालयासारख्या ठिकाणीही फोटो देण्याचा आग्रह केला। त्यामुळे संतापलेल्या सलमान खाननं सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली। पण त्याच वेळी त्यानं छायाचित्रकारांना स्पष्ट तंबीही दिली। सलमाननं त्याचे काही फोटो हे इंस्टाग्रामवर शेअर केलेत। हे फोटो पोस्ट करत त्यानं छायाचित्रकारांना कठोर शब्दात सुनावलंही। पुढच्या वेळेस फक्त प्रयत्न करून बघा, तुमचं कोणी रुग्णालयात ॲडमिट असेल तर मी असा वागेन का? मी 60 वर्षांचा झालो असलो तरी मी अजूनही लढायचं विसरलेलो नाही, हे लक्षात ठेवा।